माझ्या मुलीचा खून केलाय राज्य शासनाने, बिल्डरनी, ह्या सगळ्यांनी माझ्या मुलीचा खून केलाय। गेल्या काही दिवसांपासून हिंजवडीमध्ये सिमेंट मिक्सरची दहशत पसरली आहे। त्याचं कारण बेदरकारपणे चालवल्या जाणाऱ्या याच सिमेंट मिक्सरने 3 जणांचा जीव घेतल्याचा आरोप केला जातोय। प्रत्युषा संतोष बोराटे या 11 वर्षीच्या चिमुकलीचा तिच्या आईच्या देखतच जीव गेलाय। या सिमेंट मिक्सरने मायलेकीच्या स्कूटीला धडक दिली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। प्रत्युषा आपल्या आईसोबत आपल्या लाडक्या गणपती बाप्पा आणायला जात असताना भरधाव जाणाऱ्या एका ट्रक मिक्सरची धडक त्यांना बसली आणि झालेल्या अपघातामध्ये ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेचं थरारक चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील कैद झालंय। त्यानंतर प्रत्युषाच्या आईबाबांनी दिलेल्या प्रतिक्रिया या काळजाचे तुकडे करणार आहेत। राज्य शासन, प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, कारण आज जर मुलगी माझी असती तर मी इथपर्यंत टोकाचे पाऊल उचलले नसते। आजच्या त्या 2 मुलींचा जीव गेला असता, त्याच्यावर जर रिॲक्शन घेतली असती तर आज माझी मुलगी वाचली असती। माझी एवढीच मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय व्हावा। माझ्या मुलीचा खून केलाय राज्य शासनाने, बिल्डरनी, ह्या सगळ्यांनी माझ्या मुलीचा खून केलाय। माझी मुलगी मला परत हवी, हीच माझी इच्छा आहे। नसन होत तर ह्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि तेही नसन होत तर त्यांनी माझा बी जीव घ्यावा। मी माझी वडील म्हणून, मृत मुलीचे वडील म्हणून मी डायरेक्ट पोलिसांना म्हणतो की माझी बिल्डर विरोधात तक्रार आहे। मी रेरा अंतर्गत सगळे अर्ज त्यांना पाठवलेले। तो गुन्हेगार कसा आहे हे मला पोलिसांना पटवून द्यावं लागतंय, तरी पोलीस त्याचं आता लॉन्चिंग आहे त्यामुळे पोलीस टाईम घेत आहेत, त्याला तात्काळ अटक करत नाही आहे। ते मला उडवाउडीची उत्तरं देतात, आम्ही सरकारी वकिलाला विचारून तुम्हाला सांगू। मग ह्यांनी कोणता कायद्याचा अभ्यास केला आहे? आणि ही बिल्डर लोकांनी जे हिंजेवडीमध्ये पूर्ण पुण्यामध्ये जे सिमेंट कॉन्क्रीटची शेती चालू केली आहे, यामुळे जे आमच्या निष्पाप मुलांचे बळी जातात, ह्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे। लेक गमावलेल्या या आई वडिलांची अवस्था कल्पनेच्या पलीकडची आहे। त्यांच्या लेकीने जीव तर गमावलाच, पण त्यानंतर आता सिमेंट मिक्सरचे काही आणखी व्हिडिओ समोर आलेत, ज्यामध्ये किती बेदरकारपणे ही वाहनं चालवली जात आहेत त्यावर एक नजर टाका। कसं जवळ चाललंय, आता ठोकला असतो आपण। त्याचा दिसतोय ट्रक अंगावर यायचं आपल्या। हा व्हिडिओ व्हायरल करू आपण। या भयंकर व्हिडिओनंतर लोकांनी देखील आक्रमक होत निदर्शनं केली। प्रत्युषाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शनं केली। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पोलिसांनी काय म्हटलंय तेही ऐका। प्रत्युषा बोराटे हिचा फेटल ॲक्सिडेंटमधून मृत्यू झालेला आहे। त्या संदर्भात सदर मिक्सर गाडीचा ड्रायव्हर, त्याचबरोबर मालक आणि त्या मिक्सिंग सामान भरणाऱ्यावरचं सुपरवायझर अशा तिघांवर देखील हिंजवडी पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्या संदर्भात तपास चालू आहे। परंतु दिवसा हे व्हेकल जे आहेत त्यांना शहरात बंदी असताना देखील बंदीच्या कालावधीमध्ये सदर मिक्सरने त्या ठिकाणी प्रवेश केला, त्या संदर्भात सुद्धा गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे आणि त्याचा समावेश आहे। परंतु अशा पद्धतीने आतमध्ये शहरामध्ये वाहनं येऊ नयेत, अवजड वाहनं, यासाठी अजून काही कठोर पाऊल उचलणार आहात का आणि याविषयी काही निर्देश देणार आहात? त्या दृष्टीने ज्या काही गाड्या सदर कालावधीत एंट्री करतात त्याच्यावर आम्ही कारवाई करायचं काम चालू आहे। आतापर्यंत जवळजवळ हिंजवडी पोलीस स्टेशनलाच फक्त 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकूणच हिंजवडी परिसरामध्ये ज्या पद्धतीने सध्या अवजड वाहनं चालवली जात आहेत ते चिंताजनक असल्याचं दिसतंय। या सगळ्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना कधी तुमच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत का? किंवा अशा घटनांमध्ये कधी तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही गमावलंय का? अशा घटना रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांनाही जागरूक करा।